आता बातमी पाहूयात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबत। गेली काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव ढासळल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे साठवलेला कांदा बराकीतच खराब होऊ लागला आहे। त्यामुळे संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज कल्याण नगर महामार्गावरील ओतूर येथील मोनिका चौकात रास्ता रोको आंदोलन केले। जुन्नर तालुका शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारवरती निशाणा साधला। यावेळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, जुन्नर आणि ओतूर येथील कर्मचारी यांना सोबत घेऊन कुठलाही अनुचित प्रकार घडून न देता चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास बोडके व दीपक मंडलिक यांनी। पाहूयात। विरोधी धोरण राबवणाऱ्या सरकारचा मोदी सरकार तुपाशी, अरे या सरकारचा करायचं काय? लाखाचा पोशिंदा जो शेतकरी आहे त्याचं भान शेतकऱ्याने पहिलं ठेवलं पाहिजे। लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मेला नाही पाहिजे। हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा धक्का लावण्याची हिंमत कुणाची नव्हती, परंतु आज जे वास्तव आहे हे शेतकऱ्यांपुढे एक आव्हान आहे। त्यांचं जीवनमान या कांद्यावरती बरेचसे मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे। त्याप्रमाणे ऊस असेल, त्या ऊसाला सुद्धा कांदा परिषद तळेगाव या ठिकाणी 3 सप्टेंबरला आयोजित केलेली आहे। त्याला सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही सर्वांना मी मनापासून विनंती करतो। आणि खऱ्या अर्थाने या शेतकरी संघटनेचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण कोणीतरी आवाज उठवल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही आणि या निमित्ताने आपण जाग आणण्याचं काम या निमित्ताने करत आहात। त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने तुमच्या मनापासून धन्यवाद देतो। मला गेटवरती 3 बिलं मिळाली विजेची, एक बिल 48,000 रुपयाचं। 48,000 बिल कसं आलं जर तुम्हीच करा, विचार करा। शेतकऱ्यांना अशा प्रकारची बिलं येतात, काय करायचं शेतकऱ्यांनी? कुठलंही राजकारण न करता मी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, शेतकऱ्यांसाठी आंदोलन आहे। आज जे हे कांदा उत्पादकांवर हे जे दिवस आलेले याला केंद्र सरकारचं निर्यातीचं धरसोड धोरण कारणीभूत आहे। एकेकाळी 40% कांदा निर्यात होत होता, ती निर्यात घटून आता 8% पर्यंत घसरलेली आहे। म्हणजे जवळजवळ 32% कांदा हा भारतामध्येच राहिला आहे, तो जो एक्सपोर्ट व्हायचा। भारतीय कांद्याला बाहेरच्या देशामध्ये खूप मोठं बाजारपेठ आहे। भारतीय कांद्याची चव, त्याची साईज, त्याचा कलर खूप आणि आयुर्वेदिक असल्यामुळे बाहेर भारतीय कांद्याला खूप मोठी मागणी आहे। असे असताना सुद्धा केंद्र सरकार हे कांदा उत्पादकांची गळचेपी करत आहे, गळचेपी धोरण अवलंबित करीत आहे। ज्यावेळेला कांद्याचे थोडेफार बाजार भाव वाढतात, लगेच बाहेरून कांदा आयात करून भारतातील देशातील कांद्या उत्पादकांची मुस्कटदाबी केली जाते। हे कांदा हे राजकीय पीक झालं असून सर्वजण प्रत्येक पक्ष या फक्त एक राजकीय वोट बँक म्हणून कांदा उत्पादकांना पाहतोय। मोठी आपली भूलथापा देऊन कांदा उत्पादकांना फसवण्याचं काम प्रत्येक सरकार करीत आलेलं आहे। त्यामुळे कांदा उत्पादकांचे प्रश्न दिवसेंदिवस तसेच प्रलंबित राहिलेले आहेत। नाफेडनी दुहेरी हत्यार वापरले, दोन्ही बाजूनी हत्यार वापरून कांदा उत्पादकांचा भुईसपाट करून टाकलेले आहे। गेल्या वर्षी 23-24 रुपये नाफेडची खरेदी असताना यंदा 10-12 रुपये किलोनी कांद्याची खरेदी करावा। सगळ्याचे बाजारभाव वाढलेत, खताचे बाजारभाव वाढलेत, मजुरी वाढल्यात, औषधं वाढली, सगळ्याची जर बाजारभाव वाढत असताना तुम्ही 23 रुपये 24 रुपयावरचा नाफेडची खरेदीचा कांदा 10-12 रुपयांनी खरेदी करायचं कारणच काय? या आजच्या परिस्थितीला केंद्र सरकार नाफेडला हाताशी धरून कांदा उत्पादकांना मिठीत धरण्याचं काम करत आहे। सर्व समस्या दूर करतो, कुणाची वाट पाहत नाही, एमएससीबीची वाट पाहत नाही। ते पाणी शेताला भरतो, रोगामधून, किडीमधून, अतिवृष्टीमधून, गारपिटामधून, वादळामधून माल आम्ही बाहेर काढतो आणि मोठं स्वप्न आम्ही शेतकऱ्यांनी पाहिलेलं असतं। कोणतं स्वप्न असतं?
की आम्ही पिकवलेला माल चांगल्या पद्धतीने त्याला बाजारभाव जर मिळाले, मायबाप शासनाने त्याच्यावर साकल्याने विचार केला, आम्हाला चांगला बाजारभाव मिळाला, तर आम्हाला सुद्धा भावना आहेत ना, आम्हाला सुद्धा आमची काही स्वप्न आहेत ना. परंतु ते स्वप्न चक्काचूर करण्याचं काम जर शेतकरी धोरणाने होत असेल तर इथून पुढच्या काळामध्ये शेतकरी स्वस्त बसणार नाही. आम्हाला 30 रुपये बाजारभाव जर मिळाला तर आम्हाला त्याच्यातून काहीतरी मिळणार आहे, त्याच्यावर केलेला खर्च आमचा भागणार आहे. परंतु आज परिस्थिती बांधवांनो ती नाही, वस्तुस्थिती जाणायला आम्ही तयार नाही, राज्यकर्ते तर नाहीच नाही. ती कांद्याला 30 रुपयापर्यंत बाजारभाव दिला पाहिजे. कुणी नेमली रंगराजन समिती? केंद्र सरकारने नेमली असेल, कुणाचंही असो सरकार, काँग्रेसचा असो, भारतीय जनता पार्टीचा असो, कुणाचाही असो, तुम्ही समिती नेमता, समिती अहवाल तुम्हाला सादर करते. अशा पद्धतीने शेतकऱ्याला बाजारभाव जर दिला तरच शेतकरी उभा राहील, तो पीक घेऊ शकेल. दुधाला किती बाजारभाव मिळाला पाहिजे हे सुद्धा समितीने सांगितलं. अनेक पिकांसाठी अभ्यास केला गेला आणि मग स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये त्या समितीने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी जर सरकारने केली असती तर आमचा हा बळीराजा, जगाचा पोशिंदा, जगाचा बाप याला रस्त्यावर येण्याची वेळ आली असती का? आणि म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला हे सांगू इच्छितो, प्रशासनाचे कोणी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत की नाही माहीत नाही, प्रशासन जिवंत नाही, प्रशासन अस्तित्वात नाही, अशा प्रकारची परिस्थिती आज तरी दिसते आहे. आमचे पोलीस बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत, सकाळपासून चांगल्या पद्धतीचं सहकार्य आहे, त्यांना प्रथमतः धन्यवाद देतो. परंतु इथल्या प्रशासनामध्ये काय चाललेलं आहे, प्रशासन जिवंत आहे की नाही अशा प्रकारची शंका निर्माण झाली वाचून राहत नाही. 4 महिने झाले ट्रान्सफॉर्मर फेल आहेत, शेतकऱ्याकडे बघायला वीज वितरण कंपनीला वेळ नाही. शासन म्हणतंय शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नका, या ठिकाणी नेमलेलं प्रशासन म्हणतंय वीज बिल भरा. वीज बिल भरण्याची आमची आता ऐपत राहिलेली आहे का? अशा पद्धतीची परिस्थिती बाजारपेठेमध्ये तुम्ही करून टाकली आणि तुम्ही सांगताय वीज बिल भरा, अमुक करा, तमुक करा, नीट अभ्यास करा. त्या ठिकाणी तुम्ही हायकोर्टामध्ये सांगितलेलं आहे की शेतकऱ्याचं कनेक्शन आम्ही कट करणार नाही. पुन्हा 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 त्या ठिकाणी बेस राबवलं जाते. शेतकरी संघटनेला पुन्हा इशारा द्यावा लागतोय, पुन्हा रस्त्यावर यावं लागतंय. शेतकऱ्याचं काम काय? माल पिकवणं, परंतु त्याला बाजारपेठ मिळवून देण्याचं काम जे आहे ते शासनाचं आहे.